महाराष्ट्रीयन एकदम झक्कास लागणारे मिरच्याचा ठेचा आणि बाजरीची भाकर कधी ट्राय केलेली आहे का? जे महाराष्ट्रात राहतात त्यांना 100% माहिती असेल. ठेचा आणि भाकरी कशी भन्नाट लागते. या मग सगळे खायला ठेचा आणि भाकरी. आता बाद झालं म्हणजे ना. मज्जा आहे खूपच. अजून आता भांडे झाल्यानंतर तर धुणं कधी धुवायचं? ऊन नाही पडत. नाही पडलं तरी मग कसं धुणार? धुणारच नाही. मी राडा काढलाय नवरात्राचा रात्री 12 वाजता. मग झोप येत नव्हती. मग मी राडा आवडत असते. तुम्ही सांगा कमेंटमध्ये मी हुशार आहे का? तुम्हीच बोला ना मग. येडी रंबत तू बोलायचे. तुझं आता ऐकायला नको लोकाला. इकडे जाऊन करू. चहा प्यायचा आहे. साहेबांना आमच्या काही खाल्लेलं नाही आहे. देव एवढ्या लांब असून काय फायदा? इतके गळते. हे पहा दिवसभर झाडू 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 वैताग आलाय मला. वैताग. नवरा कामावरून येऊन काय बोलतो? काय करते तू घरात? काय सांगू काय करते मी घरात? काही करत नाही. किती काम असतं बाईंना. नवऱ्याला ना आता एक दिवस नवरात्राचं कामच करायला लावते. सगळं घरीच ठेवते सुट्टी घेऊन आणि काम करायला लावते. मग पाहते कस काय बोलतील की काय काम असतं तुला. त्यात आमच्या पप्पांनी आज संध्याकाळी 6 वाजता आंघोळ केली. कोण करतं संध्याकाळी 6 वाजता आंघोळ? कपडे पडले 8 वाजता धुवायला. घासू सगळे खराब करून टाकते बाई. बाई मी आज एवढं राखावरलं. पूर्ण डब्बे वगैरे घासून नवरात्राचं आवरून घेतलं. हळूहळू करते बाई सुरुवात. नवरा थोडी कडू लागणार आहे मलाच करावं लागतंय. ते भांडे घासता घासता चहाला वाजले 8. काय करावे? चहा प्यावाच लागतो. रात्री कुठून आलं होतं ग्रहण चंद्राचं. 2दा आंघोळ करावं लागली मला. सकाळी केली, संध्याकाळी केली 9 वाजता, परत 1:30 वाजता केली, परत आज सकाळी केली. आता तुम्ही मला एक सांगा, संध्याकाळी 1:30 वाजता आंघोळ केल्यानंतर सकाळी कशाला करायची गरज आहे? पण माझी सासू नसती किटकिट 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 घालती. आंघोळ कर.